बाळांनो, हे माझे ऑनलाईन क्लासेस आहेत. याच्यामध्ये 11वी आणि 12वीचा फिजिक्स पूर्ण घेतला जातो. नीट, JEE, MST, CET आणि स्टेट बोर्ड सगळे घेतले जातात. त्याच्याचबरोबर इंजिनिअरिंग डिग्री आणि डिप्लोमाचे अप्लाइड मेकॅनिक्स, स्वाम, मॉस आणि मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट घेतले जातात. बऱ्यापैकी लेक्चर्स हे मी यूट्यूबवरती टाकत असतो. यूट्यूब चॅनल आहे माझं, जेव्हा तुम्ही टाकत असतो तुम्ही बघत चला. जर लेक्चर तुम्हाला आवडलेच तर तुम्ही कोर्सेससुद्धा घेत चला बाळांनो. माझं एक ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे त्रिमूर्ती सायन्स अकॅडमी म्हणून. हे ॲप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि कोर्सेस परचेस करू शकता बाळांनो. आज आपण पाहणार आहोत JSPM युनिव्हर्सिटी पुणे, ही जी ओपन युनिव्हर्सिटी वेगळी झालेली आहे, यांचा सेकंड इयरचा LAUC हा चॅप्टर. तर बघा ह्याच्यामधला LAUC हा जो सब्जेक्ट आहे हा वाटतं सर्व ब्रँचला असावा तिथं. आता ह्याच्यामध्ये बाळांनो पहिला चॅप्टर आहे मॅट्रिक्स. आता ह्याच्यामध्ये टाईप्स ऑफ मॅट्रिक्स ह्यांची काही गरज नाही बाळांनो, मी काही सांगत नाही, मी डायरेक्ट सिलेबसला घेतो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला 3च पॉईंट दिलेले आहेत. जो पहिला पॉईंट आहे की तो आहे रँक ऑफ मॅट्रिक्स, दुसरा इक्लॉन फॉर्म आणि तिसरा आहे नॉर्मल फॉर्म. आता इक्लॉन फॉर्म म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सला फक्त रो ऑपरेशन्स करावे लागतात. रो म्हणजे जे आडवे असतात. दुसरा नॉर्मल फॉर्म म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सला रो किंवा कॉलम ऑपरेशन्स करता येतात, दोन्ही केले तरी चालतात. तिसरा रँक ऑफ मॅट्रिक्स म्हणजेच इक्लॉन फॉर्म किंवा नॉर्मल फॉर्म अप्लाय केल्यानंतर जो शेवटी जो उरतो तो मॅट्रिक्स. मग तो कुठला मेजर करायचा की त्या मॅट्रिक्समध्ये किती रो आहेत ते रोज मोजायचे. फक्त त्याच्यामध्ये 0वाले रोज मोजायच्या नाहीत बाळांनो. आता आपण याचं एक एक्झाम्पल घेऊया. 3 एक्झाम्पल घेतो बाळांनो मी. आता पहिला क्वेश्चन आहे बघा, आपल्याला सांगितलेलं आहे रिड्यूस द फॉलोइंग मॅट्रिक्स टू इट्स रो इक्लॉन फॉर्म बाय अप्लाइंग सुटेबल एलिमेंटरी रो ऑपरेशन्स. आपल्याला मॅट्रिक्स या ठिकाणी दिलेला आहे बाळांनो. मी मॅट्रिक्स घेतो. हा मॅट्रिक्स घेतोय आपण. A इज इक्वल टू मॅट्रिक्स दिला आहे 2 4 2 1 3 2 3 7 5. पण हा मॅट्रिक्स दिला आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे रो इक्लॉन फॉर्मनं याला रिड्यूस करायचं आहे बाळांनो. आता रिड्यूस करताना रो कोणाला बोलायचं आणि कॉलम कोणाला बोलायचं, हे जे आडवे असतात त्यांना रो बोलायचं बाळांनो. बघा आता हा पहिला रो आहे, याला फर्स्ट रो आपण बोलू शकतो. ह्याला R1 म्हणा. हा सेकंड रो आहे बाळांनो, ह्याला R2 बोलू शकतो. आणि हा थर्ड रो आहे, ह्याला R3 बोलू शकतो. म्हणजे आडवे आहेत त्यांना रो बोलायचं आणि जे उभे आहेत त्यांना कॉलम बोलायचं. हा फर्स्ट कॉलम याला C1 म्हणू शकतो, हा सेकंड कॉलम याला C2 म्हणू शकतो आणि हा थर्ड कॉलम याला C3 म्हणू शकतो. आता बाळांनो रो ऑपरेशन करताना किंवा इक्लॉन फॉर्म रिडक्शन करताना ओनली रो ऑपरेशन करायचे, कॉलमचं ऑपरेशन एकही करायचं नाही बाळांनो. आणि ह्याच्यामध्ये जो सिक्वेन्स सांगतो त्याच सिक्वेन्सनं जायचं. कसंही एक्झाम्पल येऊ द्या तुम्हाला 100% ते सॉल्वच होणार बाळांनो. आता मी डबल घेतो बघा बाळांनो. आपला पहिलाच क्वेश्चन आहे कुठला म्हणजे काय म्हणले रिड्यूस द फॉलोइंग मॅट्रिक्स टू इट्स रो इक्लॉन फॉर्म बाय अप्लाइंग सुटेबल एलिमेंटरी रो ऑपरेशन्स. आणि आपल्याला या ठिकाणी मॅट्रिक्स दिलेला आहे. एकच मिनिट. मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी A इज इक्वल टू इन ब्रॅकेट 2 4 2. त्यानंतर आहे 1 3 2 आणि त्याच्यानंतर आहे 3 7 5. हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे 3/3 बरोबर. ह्याच्यामध्ये रो किती आहेत पहिल्यांदा रो लिहायचे 1 2 3. याला या बेसला 3 लिहायचं. इंटू कॉलम किती आहेत पहा 1 2 3. ह्याला कॉलमसुद्धा किती दिले आपण 3 दिले. म्हणजे हा 3/3चा मॅट्रिक्स आहे.
आता बघा सिक्वेन्स बघा, लक्षात ठेवा. हा पहिला इलिमेंट आहे. हा पहिला इलिमेंट म्हणजे कुठला आहे आपला A11 बोलू शकतो. म्हणजे पहिला रो पहिला कॉलम. हा जो इलिमेंट आहे हा 1 आणायचा. हा पहिल्यांदा सुरुवातीला 1 आणायचा. त्याच्यानंतर हा सेकंड इलिमेंट म्हणजे फर्स्ट कॉलम आहे का त्यांना पाहिजे बाळांनो. फर्स्ट कॉलमचा पहिला इलिमेंट 1 आणा, सेकंड थर्ड 0 आणा. त्यानंतर सेकंड कॉलमचा सेकंड इलिमेंट 1 आणा, थर्ड इलिमेंट 0 आणा. आणि नंतर थर्ड कॉलमचा थर्ड इलिमेंट 1 आणा. म्हणजेच जे डायगोनल इलिमेंट्स आहेत हे 1 आणायचे आणि डायगोनलच्या खाल्ले जे इलिमेंट्स आहेत हे 0 आणायचे. म्हणजेच आपण याचा काय बनणार आहे, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बनवणार आहे बाळांनो. आता जर ह्याच्यामध्ये दिलेल्या संख्येमध्ये हा फर्स्ट रो आहे, हा सेकंड रो आहे बाळांनो. जर 1 कुठल्याही रोला सुरुवातीला असू द्या, तो रो फक्त रिप्लेस करा बाळांनो. बघा पहिला रो आहे इथं 2 आहे, सेकंड रोला 1 आहे. म्हणजे हा सेकंड रो फर्स्ट रो करू आणि फर्स्ट रो हा सेकंड रो करू. म्हणजे आपण याला आपण असं म्हणू शकतो की R1 बाय R2. म्हणजे R1 हा R2 न रिप्लेस करा आणि R2 R1 न रिप्लेस करा. म्हणजे काय येईल मॅट्रिक्स आपला, बघा जो सेकंड रो आहे हा पहिला घेऊ आणि फर्स्ट रो सेकंड करू. म्हणजे काय येणार तर 1 3 2. नंतर या ठिकाणी काय येणार 2 4 2 आणि इथं काय येणार आहे असाच 3 7 5 येणार बाळांनो. हा आता मॅट्रिक्स आला आपल्याला. आधीच्यामधला बघा फर्स्ट इलिमेंट हा 1 आला पहिल्या कॉलमचा. आता हा जो फर्स्ट कॉलमचा दुसरा इलिमेंट ह्याला 0 आणा. आता हा कुठला आहे R2 आहे. आणि ह्याला जर 0 आणायचं म्हणलं तर पहिला आणि दुसरा हे दोघांमध्येच ऑपरेशन करायचं, कंपल्सरी त्या दोघांमध्ये करायचं. म्हणजे जर आपण जर म्हणलं R2 पहिल्यांदा घेतला, मग आता R2 आणि R1 मध्ये ॲडिशन करायची की सबस्ट्रॅक्शन करायची. दोघांची साईन जर सेम असतील तर सबस्ट्रॅक्शन करायचं, दोघांची साईन जर अपोजिट असतील तर ॲडिशन करायचं. म्हणजे आता बघा हा 2 प्लस आहे 1 प्लस आहे, मग दोघांची सबस्ट्रॅक्शन करा. याला काय म्हणलं आपण ऑपरेशनला R2 मायनस R1. आता R1ला या ठिकाणी 1 आहे, R2ला 2 आहे. दोघांचे अंक सेम पाहिजेत, म्हणजे कोएफिशियंट सेम पाहिजेत. हा 2 आहे 1 आहे, मग 1ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 2 येतं 2नं. पण R1ला 2नं मल्टिप्लाय करा. हे झालं ऑपरेशन आपलं R2 मायनस 2 R1. आता बघा काय येणार बघा, हो का R1 तर आपला आहे असाचा 1 3 2. आता काय म्हणतो बोलतोय आपण R2 मायनस 2 R1. बघा हा 2 मायनस 2 R1, 2 इंटू 1 2 आला, 2 मायनस 2 0 झाला. त्याच्यानंतर इथं काय म्हणतो आपण 4. म्हणजे R2 किती आहे 4 मायनस 2 R1, R1 किती आहे 3, 2 इंटू 3 किती आलं 6 आलं. म्हणजे 4 मायनस 6 किती आले मायनस 2 आले. नंतर बघा हा 2 मायनस 2 R1, 2 इंटू 2 किती झाले 4 झाले. 2 मायनस 4 किती आले मायनस 2 आले बाळांनो. या ठिकाणी अजून आपल्याला नंतर पुढं काय येणार आपल्याला या ठिकाणी, आणि तिसरा आहे असाच किती आहे हा 3 7 5 बाळांनो. हा कंप्लीट. आता हा फर्स्ट कॉलमचा सेकंड इलिमेंट 0 आला. आता थर्ड इलिमेंट 0 करायचं म्हणजे R3ला आपण ऑपरेशन करणार. म्हणजे काय येणार या ठिकाणी R3. R1 कसा आहे प्लसच आहे, म्हणजे मायनस केला, थोडं अंतर सोडा आणि R1 लिहा. दोन्ही अंक सेम करा. इथं 3 आहे म्हणजे 1ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 3 आहे, 3नं मल्टिप्लाय केल्यानंतर म्हणजे इथं काय आला 3 आला. म्हणजे ऑपरेशन काय आलं आपल्याला R3 मायनस 3 R1 आला. ला इज इक्वल टू बरोबर काय येईल म्हणजे 1 आणि 2 आहे असा R1 1 3 2 हा 0 मायनस 2 आहे असं. चला काय म्हटलं R3 मायनस 3 R1, 3 मायनस 3 R1, 3 इंटू 1 3, 3 मायनस 3 0 आला. त्यानंतर आता किती आहे 7 मायनस 3 R1, 3 आहे असा. R1 किती आहे 3 आहे, 3 इंटू 3 9, 7 मायनस 9 किती आले मायनस 2 आले. हा किती आहे R3 5 मायनस
3R1 R1 म्हणजे 2 आहे. 3 × 2 किती आले 6 आले. 5 - 6 किती आले -1 आले बाळांनो. हा झाला. आता फर्स्ट कॉलम तर आपल्याला आला. आता सेकंड कॉलममध्ये काय करतोय आपण, हा सेकंड एलिमेंट 1 आणायचा आहे. मग हा सेकंड एलिमेंट 1 आणताना कंपल्सरी जो अंक आहे त्यानंच डिवाइड करायचं. म्हणजे पुढलं ऑपरेशन काय येईल आपलं, R2 डिवाइड बाय -2. कारण इथं किती आहे -2 आहे. -2 डिवाइड बाय -2 केला काय भेटेल आपल्याला 1 भेटेल. लाईज इक्वल टू हा फर्स्ट कॉलम आहे असा 0 3 2. हा 0 अपॉन -2 0 आला. -2 अपॉन -2 1 आला. -2 अपॉन -2 1 आला. आणि तिसरा कॉलम थर्ड रो आहे असा 0 -2 -1. त्याच्यानंतर बाळांनो आता हा 1 आला. आता काय करायचं, सेकंड कॉलमचा थर्ड एलिमेंट 0 आणायचा आहे. आता R3 हा R2 आहे. ह्या दोघांचं रिलेशन बघा, हा R3 मायनस आहे, R2 प्लस आहे. मग दोघांची ॲडिशन करू म्हणजे काय केलं आपण, R3 प्लस R2. थोडं अंतर सोडा, इथं 1 आहे. 1ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 2 येतील, 2नं मल्टिप्लाय केल्यानंतर म्हणजे लाईज इक्वल टू काय बरोबर 1 3 2. हा 0 1 1. काय म्हणलं R3 प्लस 2 R2. हा 0 प्लस 2 R0 0. -2 प्लस 2 × 1 0. हा -1 प्लस 2 × 1 म्हणजे 2 - 1 1 आला बाळांनो. हा झाला आपला मॅट्रिक्स. आता बघा डायगोनल एलिमेंट्स हे 1 1 1 आले. आणि अप्पर ट्रँग्युलर म्हणजे डायगोनलच्या खाली एलिमेंट 0 0 आले. म्हणजे हा झाला आपला रिडक्शन फॉर्म. म्हणजे हा सुद्धा किती आला आपला 3 × 3चाच मॅट्रिक्स आला. आता याच्यामध्ये किती रोमध्ये अंक आहेत, पहिल्या रोमध्ये अंक आहेत, दुसऱ्या रोमध्ये अंक आहेत, तिसऱ्या रोमध्ये सुद्धा अंक आहेत. म्हणजे ह्याची रँक किती आली 3 आली बाळा. ह्याला रँक बोलायचं. जर रँक काढा म्हणलं तर रँक 3 येणार. जर समजा 1च्या ऐवजी 0च आला असता तर तिसऱ्या रोला सगळे 0 आले असते, पण तो मोजायचाच नाही. 1 आणि 1 2 2 झाले असते. म्हणजे रँक किती आला असता 2 आला असता बाळांनो. हे झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल. आता आपण सेकंड एक्झाम्पल अजून एक घेऊ. आता बाळांनो बघा पुढला क्वेश्चन आहे, फाइंड द रँक ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स बाय reducing it to row echelon form using elementary row operations. आणि ह्याचा मॅट्रिक्स दिलेला आहे बाळांनो. A इज इक्वल टू इन ब्रॅकेट 1 2 4 0. नंतर दिलेला आहे -3 1 5 2. नंतर दिलेला आहे -2 3 9 2. आता बाळांनो चला ह्याला आपल्याला रिड्यूस करायचं आहे आणि रँक काढायचा आहे. कशानं, इक्लॉन फॉर्मनं. इक्लॉन फॉर्म म्हणजे रो इक्लॉन फॉर्मच करा. सेम बाळांनो कंडिशन बघा. हा पहिला एलिमेंट 1 आणा आहे, दिलेलाच आहे. मग ह्याला ऑपरेशन करायची गरज नाही. मग ह्या पहिल्या कॉलमचा दुसरा एलिमेंट 0 आणा, तिसरा एलिमेंट 0 आणा. नंतर सेकंड कॉलमचा सेकंड एलिमेंट 1 आहेच, काय ऑपरेशन करायची गरज नाही. हा थर्ड एलिमेंट 0 आणा. नंतर थर्ड कॉलमचा थर्ड एलिमेंट 1 आणा. तेव्हा हा राहील किंवा कट होऊन जाईल बाळांनो. बघा आता पहिलं ऑपरेशन तर आहेच, 1 आहे आपल्याला इथं. म्हणजे हा R2 आहे आणि हा R1 आहे. दोघांची साईन चेंज आहेत. हा मायनस आहे प्लस आहे. मग दोघांची ॲडिशन करा. म्हणजे आपण काय बोलू शकेल या ठिकाणी R2 प्लस R1. इथे किती आहे 3 आहे. इथं 1 आहे. 1ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 3 येतील 3नं. ह्याला 3नं मल्टिप्लाय केलं बाळांनो. लाईज इक्वल टू काय येईल बघा, मॅट्रिक्स पहिला रो आहे असा 1 2 4 0. आधी तर काय आहे -3 प्लस 3 R1. 3 × R1 3 आला. -3 प्लस 3 0 आला. दुसरा हा 1 प्लस 3 R1. 3 × R1 2 आहे. 3 × 2 6. 1 प्लस 6 किती आला 7 आला. तर काय 5 प्लस 3 R1.
3 × 4 किती आले 12, 12 + 5 किती आले 17 आले. म्हणजे इथं काय 2 + 3 r0, हा तर 0च आहे म्हणजे काय या ठिकाणी 2 येईल. आणि थर्ड रो आहे असा हा -2 3 9 आणि हा 2. त्याच्यानंतर बाळांनो फुल ऑपरेशन. आता बघा हा फर्स्ट कॉलमचा थर्ड एलिमेंट 0 आणायचा, हा सुद्धा मायनस आहे आणि r1ला या ठिकाणी प्लस आहे. मग दोघांची ॲडिशन करा. ह्याला काय म्हणलं r3 + r1, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 1 आहे. मग 1ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 2 येतील, 2नं मल्टिप्लाय केल्यानंतर येतील बाळांनो. लाईज इक्वल टू इन अ ब्रॅकेट बघा फर्स्ट रो आहे असा 1 2 4 0, हा जो सेम आहे असा 0 7 7 2. इथं काय येईल बघा -2 + 2 r1, 2 × 1 2 आला, -2 + 2 0 आला. नंतर 3 + 2 r1, 2 × 2 4 झाला, 3 + 4 7 आला. नंतर हा 9 + 2 r1, 2 × 4 किती आले 8 आले, 9 + 8 किती आले 17 आले. त्यानंतर इथे किती आहे 2 आणि 0च आहे म्हणजे हा काय भेटेल आपल्याला 2च भेटेल बाळा. हा झाला मॅट्रिक्स. आता बघा काय का आपली दुसरी कंडिशन, सेकंड कॉलमचा सेकंड एलिमेंट 1 आणायचा. इथे किती आहे 7 आहे बाळांनो. 7ने डिवाइड करून टाका r2ला. दुसरं कुठलं ऑपरेशन करू असं म्हणू नका. हा सेकंड रो आणि थर्ड रो सेम आहे, मग एकमेकाला कॅन्सल करू असे होत नसतात बाळांनो. जर कॅन्सल केले तरी आपण जातो उत्तराकडं, पण कॉम्प्लिकेटेड बनतं. त्यामुळं त्याचे डायगोनल एलिमेंट 1 आणताना डायरेक्ट डिव्हाइड करा त्याच नंबरनं, सोपं जाईल. म्हणजे काय येणार या ठिकाणी आपल्याला r2 / 7. मग कायला बघा फॉर्म हा फर्स्ट आहे असा 1 2 4 0 बघा, हा 0 7/7 1 आला, 17/7 17/7 आला, 2/7 किती आला 2/7 आला. आणि ते किती आहे 0 7 17 आणि 2 आला बाळा. हा झाला मॅट्रिक्स. आता सेकंड कॉलमचा थर्ड एलिमेंट 0 आणा, म्हणजे हा 7 आहे आणि इथं 1 आहे, या दोघांना प्लस आहे म्हणजे वजाबाकी केली काय येईल मग इथं r3 - r2. इथं 7 आहे इथं 1 आहे, 1ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 7 येईल, 7नंच मल्टिप्लाय करावं लागेल बाळांनो. लाईज इक्वल टू बाका येईल फर्स्ट कॉलम आहे असा 1 2 4 0, सेकंड आहे असा 0 1 17/7 2/7. चला ऑपरेशन काय आहे r3 - 7 r2 आहे बाळांनो. आता इकडे मी एका कोपऱ्यात कॅल्क्युलेशन करतो बघा 0 - 7 r2, 0च्या माहिती काय आला 0 आला. इथे किती आहे 7 - 7 r2, 7 × 1 7 आला, 7 - 7 0 आला. आता बघा इथे किती आहे 17, हा 17 - 7 r2 किती आहे × 17/7, हा 7ला 7 कॅन्सल, 17 - 17 किती आला 0 आला. नंतर आपण काय म्हणतो r3 म्हणजे किती आला हा 2 - 7 r2 म्हणजे त्याला 7 × r2 किती आहे 2/7 म्हणजे इथे घेतला आपण 2/7. बघा 7ला 7 कॅन्सल झाले, 2 - 2 किती आले 0 आले. आलो बाळांनो आपण इथंपर्यंत. आता बघा ह्याच्यामध्ये काय झालं, हे दोन एलिमेंट आपल्याला 1 1 आले आणि शेवटचे सगळे एलिमेंट 0 झाले. म्हणजेच आपला हा मॅट्रिक्स भेटला की किती येईल आपल्याला हा 3 × 4च आला. आता जे रँक काढायचे, रँक किती येईल बरोबर किती कॉलममध्ये नंबर आहेत, पहिल्या कॉलमला नंबर आहेत, सेकंड कॉलमला हे फर्स्ट रोला नंबर्स आहेत, सेकंड रोला नंबर्स आहेत, थर्ड रोला नंबर आहेत का नाहीत. हा एक रो कट झाला, म्हणजे रो किती उरले 1 आणि 1 2 उरले, म्हणजे रँक किती आला 2 आला. पण रँक काढताना एवढं लक्षात ठेवायचं ज्या रोमध्ये नंबर आहेत तेवढ्याच रो मोजायच्या,
तेवढा नंबर ऑफ रो इज इक्वल टू रँक असतो. आता इथं बघा, पहिल्या रोमध्ये नंबर आहेत, दुसऱ्या रोमध्ये नंबर आहेत, तिसऱ्या रोमध्ये नंबर्स नाहीत. मग तिसरा रो कट केला, एक आणि 2 रो उरल्या, म्हणजे रँक किती आला? 2 आला बाळांनो.